तर का म्हणता पोट्यो, काही नाही, आज होती भटाड्याची यात्रा तर मी चाललो भटाड्याच्या यात्रेत. भटाड्याला जर तुम्ही वरोरा मार्केट जात असाल तर तुम्हाला म्हणतात हे एक टुरिस्ट प्लेस पडते. तुम्हाला जर इथं फोटोशूट मारायचं असेल तर हे तुमच्यासाठी एकदम परफेक्ट जागा आहे. आणि इथं पुरातन काळातल्या दगडापासून खोरून बनविल्या काही छोट्या छोट्या मूर्ती जसं की शिवलिंग, गणपती, अजून बहुत काही. तिथून निघाल्यावर मी आलो एका देवीच्या मंदिरात. तिथून देवीचे दर्शन घेऊन आम्ही सगळे आलो भटाड्याले. आज यात्रेचा शेवटचा दिवस असल्याच्यानं तिथं कुत्रे आणि गर्दी होती. तरी पण त्या गर्दीले पार करून आम्ही सगळे मंदिराकडे. पण इथं ह्या मामाजीनं आडवा डंडा लावून दर्शनच बंद केले होते, कारण की इथं महाप्रसादाच्या पंक्ती बसणार. दर्शन तर काही झाले नाही. मग इथं बाहेरच नारळ फोडून घेतले आणि आम्ही सगळे यात्रा फिरायला लागलो. आणि या आहे महादेव रथ, जो की महाशिवरात्रीच्या रात्री पूर्ण गावभर फिरतो. झुले वगैरे फिरून आम्हाला लागली होती भूक, तर जाता जाता रस्त्यात एका गोलेवाल्याला थांबवलं आणि 30चे 3 गोले घेऊन दाबायला लागलो. आणि याले तर तुम्ही ओळखतच असाल, यांनी आपण नाही नाही म्हणत ते कलर टाकू टाकू गोला दाबून घेतला. यात्रा फिरता फिरता आम्हाला संध्याकाळचे 6 वाजले होते. मग आम्ही घराकडे जासाठी निघालो. तर आजच्यासाठी एवढंच. मग पोट्यो, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.